तर बोला खटेश्वर महाराज की जय. तर सगळ्याले राम राम. मी करण युट्यूबच्या ब्लॉग मध्ये सगळ्याचं स्वागत रे बा. तर आज होती बा कार्तिक पौर्णिमा म्हणजेच खटेश्वरची यात्रा. आता या यात्रेमध्ये आम्हाला 4 बहीण भावाले काही नेहमी जायला भेटत नाही, कारण तर कधी एकाला सुट्टी राहते तर कधी दुसऱ्याला सुट्टी राहते. पण या वर्षी भेटला कडे आम्हाला चान्स. आता खटेश्वरले जासाठी 2 बाया आणि त्याचे 4 लेकरं तयारच झाले होते. मग भाऊनं काढली बा इकडं गाडी, इकडं माई गाडी तर ठेवूनच आहे. मग दोन्ही गाड्यांना आम्ही पोहोचलो बा इकडं खटेश्वरले. तसं खटेश्वर काही वडबोरीहून जास्त दूर आहे नाही, 6 किलोमीटर आहे. तर 10-15 मिनिटच लागते बा तिथं पोहोचाले. इकडे ह्या यात्रेमध्ये तर बम्मच गर्दी दिसून राहिली बा. आता पण का करता, आम्हाला दयांडी काही भेटलीच नाही. या प्रवेशद्वारामधून अंदर गिंदर आलो रे बा. पाहतो तर बाप्पा का होय ते गर्दी. अरे बाप रे, भयानकच गर्दी होती. आता नेहमी सारखं आम्ही पहिले तर इकडे आलतो बा तलावाकडं. पाहतो तर जहाज तर यावेळेस मस्त सजवले होते येईनी. मग मम्मी म्हणे मला पहिले पाय धुवून घे म्हणे तलावाच्या पाण्यानं. मग पॅन्ट गिंट खोसून मी इकडे तलावात उतरलो तर खरी, पण घसरताच वाचलो च्या बहीण तिथं. त्या पायरीवर पूर्ण शैवाळ चढून होतं. घसरता वाचलो बहीण. मग कसं तरी पाय धुवून घेतले. तेवढ्या त्याची कायची होय तर चर्चा चालू झाली इकडं. मग ह्या काकानं पाण्यामध्ये टाकले होते बा 3 बिस्किटचे तुकडे. काका म्हणे इथं मच्छा येते म्हणे खा आले. मग मी बसलो बा वाट पाहत त्याच्या सोबत. मग भक्कमच वेळ वाट पाहिली, पण तिथं मच्छा काही याचं नावच नाही घे. मग आखरी एका बिस्किटच्या तुकड्याला खाल्लं बा एका मच्छीनं. आता मी हे इकडं पाहत होतो आणि इकडे हे लोक मस्त पूजेचं सामान घेऊन राहिले होते. मग मी ना तेवढ्यात आपल्या लहान बहिणीला विचारलं, बाई म्हणलं आपण पहिले कोणत्या पाळण्यात झुलू. तर बाई म्हणे आकाश पाळण्यामध्ये. तर ठीक आहे बा म्हणलं. आता नेहमीप्रमाणे आम्ही ज्या दुकानातून पूजेचं सामान घेतलं त्याच दुकानामध्ये ठेवून दिल्या बा इकडं चपला. आणि तसेच निघालो इकडं मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन कराले. पण मंदिराच्या द्वारावर लोकांना घंटी नाही वाजवली पाहिजे म्हणून एक आप्पाजी त्याला दोरी बांधत होते, पण कोणीच त्याचं ऐकायला तयार नव्हतं. सारेच लोक घंटी वाजून राहिले होते. मग आम्ही आलो होतो अंदर. इकडं पाहतो तर माणसाची बाप्पा का गर्दी होती रे बा. लाईन होती तिथं. म्हणलं आता कवा नंबर लागते कवा नाही का. एकटा साऱ्याच लोकाले भल्ली घाई बाप्पा. बाहेर लोटलाट करे पार दाबूनच टाकलं मला तिथं साऱ्या लोकांना. तिकडं ताई गीचं सगळ्याचं झालं होतं बा दर्शन करून. म्हणलं ह्या बायाचंच बरं आहे बा, लवकर दर्शन होऊन जाते. इकडं माणसाची तर लाईन समोर जाऊ देत नाही बाया. आता जाऊ द्या, दर्शन करणं महत्वाचं आहे. 1 घंटे लागो का 2 घंटे लागो. मग बढिया महाराजांचं दर्शन करून ह्या मंदिरातून निघालो आम्ही आणि दुसऱ्या मंदिरात जासाठी तयार झालो इकडं. आणि जाता तिथं मग आम्हाला ओमही भेटून गेला. त्याच्या मित्रासोबत आला होता यात्रा पाहाले. आता आम्ही सोबतच मग मंदिराकडे जासाठी निघलो. तर तिथं मस्त प्रसाद वाटणं चालू होतं. म्हणलं आता मंदिरात येऊन प्रसाद नाही खाल्ला तर जेवण केल्यावर पाणी नाही पेल्यासारखंच होते. मग मी ना घेऊन घेतला बा बढिया प्रसाद आणि बढिया दाबून दिला. आता आम्हाला ह्या मंदिरात जायचं होतं. मग बढिया इथं पायऱ्याचं दर्शन करून टाकलं आणि तसं चालू बा अंदर. आणि मग मी ना गर्दी मध्ये इथं मस्त खटेश्वर महाराजाचं पुन्हा एक वेळा दर्शन करून टाकलं. आता मी माया इकडे घरच्या लोकांले दांदरत होतो, ते काही दिसूनच नव्हते राहिले. मग मी ना बरोबर पाहिलं तर इकडे हे लोक बसून होते मस्त प्रसाद खात. मी म्हणलं धन्य कमाल असो बा तुमची. मग मी ना इकडे ह्या आप्पाजीकडून मस्त 10 रुपयाचा धागा बांधून घेतला. आप्पाजीला म्हणलं टाईट झाला का हो. तर नाही म्हणे असाच राहते म्हणे, ह्या असाच ठेवा लागते म्हणे. तर ठीक आहे बा म्हणलं. मग मी आलो बा इकडे भुयारातल्या मंदिराचं दर्शन करासाठी. तर चला बा आता या भुयारामध्ये माझ्यासारख्या उंच माणसाला भयानक दाबूनच चाला लागते, नाही तर लागूनच जाते इकडं तिकडं. आता ताई गीचं तर दर्शन झालंच होतं. हे बा इकडं रस्त्यातच भेटले मला. इकडं अर्पिता बी आहे, इकडं मम्मी बी आहे. चला आता मी बी दर्शन करूनच घेतो बढिया. आता ह्या मंदिरामध्ये वरच्या मूर्तीचंच मिनिएचर आहे, म्हणजेच वरची मूर्ती जशी आहे तशीच हुबेहूब ही मूर्ती जशान तशीच आहे. मग मी ना इथंही दर्शन करून घेतलं ना. आता बारी होती बा इकडे ह्या 3ऱ्या मंदिरात जायची. हे सर्वात जुनं मंदिर आहे वाटते इथचं. पण आता ह्या काचाच्या ना काही अंदरची मूर्ती माझ्या मोबाईल मध्ये दिसून नव्हती राहिली. मग मी ना लावला बा जुगाड आणि तुम्हाला आखरी मूर्ती दाखवून दिली मी ना. तर दर्शन करून घ्या. चला आपल्याला अजून मंदिरात बी जायचं आहे. पण आखरी मंदिरात जायच्या आधी इकडे खटेश्वर महाराजाले दान दिलेल्या गायी पाहून घ्या. किती साऱ्या गायी आहे इथं, भक्कमच साऱ्या आहे. मस्त त्याचा चारा बी आहे, बढ्या खाऊन राहिल्या इकडं. तर खटेश्वर मध्ये खटेश्वर महाराजांचे 4 मंदिर आहे. आता 3 मंदिर तर झाले बा आपले पाहून. आता बारी आहे 4थ्या मंदिराची, जे की आहे सर्वात उंचीवर. जिथच्या पायऱ्या चढता लोकांचा हाल बेहाल होऊन जाते. आता आम्हाला तर काही वाटत नाही, पण आमच्या आयाले भयानक त्रास होत असन तिकडं. तर बिचाऱ्या चालत आखरी आल्या झिकी अन बसल्या मग दम धरत. मी म्हणलं चला बरं लवकर मंदिरात दर्शन झालं तर आपल्याला यात्रा फिरायला मोकळं होते. तर आम्ही आलो बा मग इकडे दर्शन कराले. तसं हे भक्त निवास होय खटेश्वरचं. इथं मस्त लग्न बी होते, मस्त हॉल आहे या मोठा जात. चला आता आमचं दर्शन घेईन तर झालं बा. आता झालो आम्ही मोकळे. आता मस्त फिरतो यात्रेमध्ये. तर आम्ही यात्रेत फिरासाठी निघालो तो होतो इकडं, पण मला माहितच होतं येईनी आम्हाला पहिले तर ह्या बांगड्या गिंगड्याच्या दुकानात हिंडवणार आहे म्हणून. आता जाऊ द्या म्हणलं, थोडा वेळ वाटच पाहून घ्या झुले गिले झुलासाठी. तसे ह्या यात्रेमध्ये बहीण मग आम्ही A to Z सामान भेटते बहीण, कपड्या लत्त्यापासून सगळंच भेटते. पण आम्हाला आज काही महाप्रसाद भेटला नाही. मग आम्ही हे दाबेली गिबेली खासाठी येऊन गेलो इकडं. पावभाजी बी खाऊन घेतली मग आणि तसेच आलो इकडं मग झुले झुलासाठी. मी म्हणलं आता येते बा म्हणलं यात्रेमध्ये याची खरी मजा.
मग पहिले तर आम्ही 4 तिकीटा काढल्या बा इकडं आकाश पाळण्याच्या. मग बढिया खुशी मध्ये आलो बा इकडं समोर. बढिया इकडं पाहतो तर पूर्ण यात्रा दिसते बा इथून. पण आता ह्या लोकांचं फिरणं कवा सरते का? घ्या रे बा लवकर आमची बारी आहे आता, घ्या बंद करा लवकर. तसं ह्या लोकांना काही माझं बोलणं ऐकलं नाही, पण आखरी आमची बारी येऊनच गेली. मग ह्या उडण खटोल्यामध्ये ह्या दोघी बसल्या आणि इकडं आम्ही दोघं जण ह्या उडण खटोल्यामध्ये बसलो. पण साऱ्या लोकांना बसवता आम्ही कवा एवढ्या वरत येऊन गेलो मला समजलंच नाही. बहीण मग आम्ही इथून तर पूर्णच यात्रा दिसते का म्हणलं. आता ह्या पायना होताय बा चालू, तर मी माझा मोबाईल ठेवून देतो खिशामध्ये, नाही तर घेणं ना देणं फुकटचं तेल लावून येणं होऊन जाईल माया. आता ह्या झुला झुलून झाल्यावर ताईनं भावले मी विचारलं तुमचं डोकं जागेवर आहे का नाही आहे, तर आहेच बा म्हणे. तर चला बा म्हणलं आता तुम्हाला फिरवतो ब्रेक डान्स मध्ये, कसं तुमचं डोकं फिरत नाही तर पाहू म्हणलं. आता इकडं ब्रेक डान्स चालू झाल्यावर याच्या डोक्याचं तर मला काही माहित नाही, पण मला मजा बम येऊन राहिली होती इकडं. मग आमचं झुलणं झाल्यावर इकडं आमच्या आया तर मस्त सांगून राहिल्या होत्या, कोणी असं करे तर कोणी तसं करे. मी म्हणलं चला आता अंधार पडला, लवकर घरी जाऊ. तर इथपर्यंत जैन व्हिडिओ पाहिला त्याला खूप धन्यवाद रे बा. तर चला मग भेटू आता.